Good morning friends. In this video, we have to learn a writing skill topics on saying please. The first questions about speech writing and the second questions expansions of an idea. The first of all, I read the first questions. Write a speech on courtesy is the light of life with the help of the following points. The first point, people have a good impressions. Second point, you will be acknowledged and appreciated by all. Third points, you will be happier and contented with life. की आपल्याला स्पीच रायटिंग लिहायचं आहे. स्पीच रायटिंगचा टॉपिक्स कोर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ. सभ्यता हा जीवनाचा प्रकाश आहे आणि त्याचे असणारे पॉईंट्स की पीपल हॅव अ गुड इम्प्रेशन्स, की लोकांमध्ये चांगलं इम्प्रेशन्स तयार होतं. आणि यू विल बी ॲक्नॉलेज अँड ॲप्रिशिएटेड बाय ऑल, तुमची प्रशंसा सगळ्यांकडून केली जाते. आणि तिसरा मुद्दा, यू विल बी हॅपियर अँड कंटेंटेड विथ लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनाशी समाधानी बनता. आय try to give an answers about these questions. First of all, if you want to write speech writing, you have to write 3 paragraphs. की आपल्याला 3 पॅरेग्राफ्स लिहावे लागतात. सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ्स, सेकंड पॅरेग्राफ मेन पॉईंट्स आणि लास्ट पॅरेग्राफ कन्क्लुडिंग पॅरेग्राफ्स. की पहिल्या इंट्रोडक्टरी पॅरेग्राफमध्ये Honorable Chief Guest, respected teachers and my dear friends, I am going to express my views about courtesy, light of life. Courtesy means good manners and polite behavior. सभ्यता म्हणजे गुड मॅनर्स किंवा नम्र वर्तवणूक. इट सॅटिस्फाईज अवर सेल्फ, की आपल्याला समाधान मिळतं. अँड गिव प्लेजर्स टू अदर्स, आणि दुसरेही आनंदी बनतात. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर द डेव्हलपमेंट ऑफ गुड पर्सनॅलिटी, की चांगल्या व्यक्तिमत्वासाठी, चांगल्या व्यक्तिमत्व विकासासाठी की कोर्टसी हा एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे. इट क्रिएट्स अ गुड इम्प्रेशन्स अमंग द पीपल, की लोकांमध्ये चांगल्या प्रकारचे इम्प्रेशन्स तयार होतं. युअर पोलाईट बिहेवियर अँड काइंड ट्रीटमेंट टू पीपल आर इम्पॉर्टंट ट्रेट्स द पीपल लाईक यू, की लोकांना तुमच्या सर्व पोलाईट बिहेवियर आणि काइंड ट्रीटमेंट या हे 2 महत्त्वाचे ट्रेट्स लोकांना आवडतात. इन्स्पाईट ऑफ सोसायटीज डिव्हिजन इन डिफरंट क्लासेस, जरी समाजाचं वर्गीकरण हे वेगवेगळ्या क्लासमध्ये झालेलं असेल तरी इट इज नॉट बॉर्न फॉर स्पेशल क्लास, की कोणत्याही स्पेशल क्लासशी संबंधित कोर्टसी हा गुण अजिबात नाही. इट इज अ गॉड गिवन गिफ्ट, की देवाची असणारी देणगी आहे. इट डझंट मॅटर वेदर यू आर रिच ऑर पुअर, की या गोष्टी काहीच मॅटर करत नाही जरी तुम्ही श्रीमंत असाल किंवा गरीब असाल. इफ यू हॅव अ गुड मॅनर्स अँड पोलाईट बिहेवियर्स यू विल बी ॲक्नॉलेज अँड ॲप्रिशिएटेड इन द सोसायटी, की तुमचं ॲक्नॉलेज्ड आणि ॲप्रिशिएटेड केव्हा होतं, जर तुमच्याकडे चांगले मॅनर्स असतील तरच. यू आर रिस्पेक्टेड इन द सोसायटी, की समाजातून तुम्हाला आदर केला जाऊ शकतो. बिकॉज ऑफ द कोर्टसी विदिन यू, कारण की तुमच्यामध्ये असणारी सौजन्यता. द बेस्ट मॅनर अँड गुड ॲक्ट इन डेली लाईफ मेक्स फेवरेबल अमंग द पीपल. अँड इन द लास्ट पॅरेग्राफ, आता शेवटच्या पॅरेग्राफमध्ये, द रिस्पेक्ट ऑफ एल्डर्स, लविंग ऑदर्स, टेकिंग केअर ऑफ नेबर्स, हेल्पिंग द फ्रेंड्स, क्लास फिलोज अँड पॅरेंट्स आर व्हेरियस वेज ऑफ द गुड मॅनर्स, की चांगल्या मॅनरची असणारी उदाहरणं सांगितलेली आहे. रिस्पेक्ट ऑफ एल्डर्स, की मोठ्यांचा आदर. लविंग ऑदर्स, दुसऱ्यांवरती प्रेम करणं. टेकिंग केअर ऑफ नेबर्स, शेजारच्यांची काळजी घेणं. हेल्पिंग द फ्रेंड्स, मित्राला मदत करणं. क्लास फिलो, त्यांनाही मदत करणं. अँड रिस्पेक्ट आवर पॅरेंट्स, की पालकांचाही आदर करणं. या सर्व गोष्टी गुड मॅनर्समध्ये अंतर्भूत होतात. इट डज नॉट रिक्वायर मनी, की याला पैशाचीही गरज नाही. टू टॉक विथ ऑदर्स इन अ पोलाईट मॅनर, की सभ्यतेने वागायचं जर असेल तर आपल्याला पैशाची गरज नसते. इन डुईंग ऑल दीज थिंग्स, की हे सर्व करताना वी बिकेम हॅप्पी, आपण आनंदी बनतो. कंटेंटेड विथ लाईफ, समाधानी बनतो. पीपल ऑलवेज लाईक टू हॅव अ फ्रेंडशिप विथ दोज पीपल हॅविंग पोलाईट बिहेवियर अँड कोर्टसी,
आणि लोकांना या व्यक्तीबरोबर मैत्रीही करावीशी वाटते की ज्यांच्यामध्ये पोलाईट बिहेवियर आहे किंवा सभ्यता आहे. अ पर्सन हू डज नॉट हॅव ऑल दिस इन द सोसायटी, की समाजामध्ये ज्यांच्याकडे हे गुण नाही, loses dignity and self-respect. So friends, I think courtesy is one of the steps to bring a drastic change within us and make a positive impact to become a successful persons. This is the various wordings and the 3 paragraphs about a topic of speech. Courtesy is the light of life. Then we have to learn another topics, expansions of an idea. Manners make man expand the idea in your own words with proper examples. Suppose you have to write an expansions of idea. The first paragraph, that is introductory, in which we want to give literal and symbolical meaning. Second paragraph, main body of the expansions of idea, in which we have to give explanations with examples and various illustrations about the points. And in the last concluding paragraph, we have to conclude what we have told or written in the above 2 paragraphs. Let us take an example. Manners make a man. की याचं उत्तर आपण पाहूया. The origin of the proverb manner make the man is often said to be in the writings of a man called विल्यम होर्मन. की ही जी फ्रेज आहे ती सुरुवातीला विल्यम होर्मन यांच्या लेखनामध्ये सुरुवातीला त्यांनी याचा वापर केला. इट मीन्स दॅट, याचाच अर्थ म्हणजे पोलाइटनेस अँड गुड मॅनर्स आर इसेन्शियल्स टू ह्युमॅनिटी. तर मानवतेसाठी सभ्यता आणि नम्रता आणि चांगलं वर्तवणूक हे आवश्यक आहे. Good manners and social codes of conduct shape our personality, and acting in a certain way starts to shape our personality. गुड मॅनर्स आणि सामाजिक कोड्स ऑफ कंडक्ट्स हे आपल्या पर्सनॅलिटीला शेप करतात, आकार देतात. अँड ॲक्टिंग इन अ सर्टन वे, आणि याप्रमाणे जर आपण कार्य करत असेल तर स्टार्ट्स टू शेप आवर पर्सनॅलिटी, त्याप्रमाणे आपलं व्यक्तिमत्व तयार होतं. गुड मॅनर्स आर वन ऑफ द थिंग्स दॅट मेक्स अस सिव्हिलाइज, की चांगल्या मॅनर्समुळे आपण सिव्हिलाइज बनतो. पीपल हॅव डिबेटेड थ्रू आउट द एजेस, लोकांनी याबाबत बरेचसे वादविवाद बऱ्याच दिवसापासून केलेले आहे. वेदर इट इज ट्रू दॅट, जरी हे खरं जरी असेल, गुड मॅनर्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन जस्ट अँड ऑर्नामेंट, की एखाद्या दागिन्यापेक्षा गुड मॅनर्स हा चांगला आहे. However, for the people, how polite and civilized we are in our dealings with others does indicate something about how a good persons we are. की आपण दुसऱ्याशी कसं वागतो याच गोष्टी इंडिकेट करतात की आपल्याकडे चांगले मॅनर्स आहेत का नाही, किंवा आपण पोलाईट किंवा सिव्हिलाइज आहोत का नाही. गुड मॅनर्स डेमॉन्स्ट्रेट अ सेन्स ऑफ रिस्पेक्ट फॉर अदर ह्युमन बीइंग्स, की गुड मॅनर्स आपण दुसऱ्याबद्दलचा असणारा जो आदर आहे तो व्यक्त करताना गुड मॅनर्स डेमॉन्स्ट्रेट करतो. गुड मॅनर्स प्ले ॲन इम्पॉर्टंट रोल इन कीपिंग ऑल ॲस्पेक्ट्स ऑफ सोशल लाईफ रनिंग स्मूथली, ही गुड मॅनर्स समाजामध्ये एक महत्त्वाची भूमिका समाज चालवण्यासाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बिंग पोलाईट, जर आपण नम्र असाल तर. बिंग थॉटफुल, आपण जर विचारी असाल तर. अवॉइड्स आर्ग्युमेंट्स, की आपण नेहमी वादविवाद टाळतो. रिस्पेक्टफुल मॅनर्स हेल्प अस, आणि आपल्याला रिस्पेक्टफुल मॅनर्स मदत करतात टू वर्क वेल विथ आवर कलिग्स, की आपल्या सहकाऱ्यांबरोबर चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी. गुड मॅनर्स, फॉर इन्स्टन्स सेईंग प्लीज अँड थँक्यू आर ऑफन डिस्क्राईब ॲज अ सोशल मॅनर्स, की समाजामध्ये गुड मॅनर्स असणारे शब्द म्हणजेच प्लीज म्हणणं किंवा थँक्यू म्हणणं. इट हेल्प्स इन प्रिव्हेंटिंग कॉन्फ्लिक्ट, की याचा उपयोग आपण कधी करतो किंवा हे आपल्याला मदत करतात की ज्यामुळे संघर्ष टाळता येऊ शकतो. रिझॉल्विंग डिस्प्यूट्स, किंवा एखादा वादविवाद सोडवता येतो. इट मेक्स पर्सनल डेव्हलपमेंट, की व्यक्तिगत विकासही होतो. अँड मेकिंग अ गुड इम्प्रेशन्स अमंग द पीपल, आणि लोकांमध्ये चांगलं इम्प्रेशन्स क्रिएट होतं.
It reminds us to pay attention to the way in which we act in society. Many people would argue that good manners are essential, की बऱ्याचशा व्यक्ती वादविवाद करतात की गुड मॅनर्स ह्या आपल्यासाठी आवश्यक आहे इफ यू वॉन्ट टू डेमॉन्स्ट्रेट आवर रिस्पेक्ट फॉर अदर पीपल. जर आपल्याला दुसऱ्याला आदर द्यायचा असेल की आपल्यामध्ये गुड मॅनर्स आवश्यक असतात. हॅविंग गुड मॅनर्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इफ एव्हरीवन इन सोसायटी इज टू को एक्झिस्ट इन पीस अँड हार्मोनी. की समाजामध्ये जर आपल्याला पीस आणि हार्मोनी यासोबत जर राहायचं असेल तर गुड मॅनर्स हे समाजामध्ये महत्त्वाचे आहेत. इन दिस वे वी कन्क्लूड द एक्सपान्शन्स ऑफ अन आयडिया मॅनर्स मेक मॅन. की आपण आता 2 प्रश्न पाहिलेले की पहिल्यांदा स्पीच रायटिंग कोर्टसी इज द लाईट ऑफ लाईफ अँड सेकंड क्वेश्चन एक्सपान्शन्स ऑफ अन आयडिया मॅनर्स मेक मॅन. 2 questions are essentials for us. We have to make practice by writing all those 2 questions in your own way. Thank you very much.